पासून मागचा पट्टा जो आहे तिथे बऱ्याच जणांना तुम्ही पाहिलं असेल पूर्ण टक्कल पडले पण मागे पॅच राहिलाय, तिथे हार्मोनचा असर जास्त होत नाही. त्यामुळे त्या केसांची झीज, ते केस पातळ होणं, टक्कल होणं फार प्रमाण कमी असतं. मग हेअर ट्रान्सप्लांटमध्ये काय करतात, तिथले हेअर्स घेऊन इथे वापरतात. तिथला एक एक काढायचा. मग सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण कोकणामध्ये पाहिलं असेल, भाताची शेती करताना आपण छोट्या एरियामध्ये खूप सारे पहिले बी लावतो. ते उगवलं की मग परत रोपणी करतो, त्याची लावणी रोपणी वॉटेवर. सो ती पेरणी झाल्यावर जे उगवतं ते खूप घनदाट असतं. ते घनदाट मधून मग आपण एक एक काढतो, सेपरेट करतो आणि मग पूर्ण शेतभर लावतो आणि मग शेत नंतर बहरून उठतं, मग शेती होते भाताची. तसंच सेम समजून चाला. इथे खूप घनदाट केस घट्ट जे असतात ते तिथून काढून एक एक ते अदर एरियाज मध्ये लावले जातात. पण त्यासाठी आधी तुमची स्काल्प व्यवस्थित पाहिजे, आतून न्यूट्रिशन व्यवस्थित पाहिजे.